मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर कळंब तालुक्यातील इटकूर येथे 15 मराठा बांधवांकडून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर विद्यार्थ्यांनी शिक्षणावर बहिष्कार टाकलाय। 1980 पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे। अण्णासाहेब पाटील यांनी या लढ्याला सुरुवात केली होती। 1982 साली त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, मराठा आरक्षण मिळालं नाही आणि आजपर्यंत 2023 सुरू आहे, आजपर्यंत मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे। 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं, पण ते न्यायालयात टिकलं नाही। आज हीच मागणी आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे आणि आज ते इतकं तीव्र झालेलं आहे की जरांगे पाटील हे मागील 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, आमरण उपोषणाला। आणि त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी आज इटकूर या गावात मराठा समाज बांधव एकूण 15 समाज बांधवांनी आज आमरण उपोषणाला बसायचं ठरवलेलं आहे। आज त्यांच्या मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांचीच मागणी सरकार गांभीर्याने घेते का नाही हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया आपण। आम्ही आज इटकूर या गावात 15 जण उपोषणासाठी बसलेलो आहोत। गेल्या तुम्ही म्हणजे 82 पासून आज तागायत 2023 पर्यंत म्हणजे सर्वच जण मराठा समाजाचे भरपूर नेते पुढारी येऊन गेले। अण्णासाहेब पाटलानंतर हाच आम्हाला मनोजजी जरांगे साहेब म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आम्हाला एक म्हणजे सर्व समाजाला एकत्र करू शकला आणि त्या अण्णासाहेब पाटलानंतर मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे समाज म्हणून उभे आहोत। आणि हा साध्या कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला युवक जो आज 2 महिने झालं झगडत आहे तरी ह्या सरकारला घाम फुटत नाही। 2 महिने झालं, 17 दिवसाचं पहिलं उपोषण, त्यानंतर त्यांचं दौरे आणि आज 5 दिवस झालं पाण्याविना उपोषण। त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही आजपासून अन्नत्याग म्हणजे आजपासून आमरण उपोषणाला या इटकूर या गावामध्ये आमच्या इटकूरच नाही तर परिसरातील बरीच गाव आहेत। इटकूर आहे, पाथर्डी आहे, गंभीरवाडीचे युवक आहेत, कळंबचे 2 युवक आहेत, 2-3 युवक आहेत, बऱ्याच गावची लोक या ठिकाणी म्हणजे युवक आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। जय शिवराय। हे जे आहे उपोषणाला तुम्ही कधीपासून सुरुवात केली? आज सकाळपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे, आमरण उपोषणाला। आणि हे उपोषण जोपर्यंत मनोज जरांगे पाटीलच्या मागणीनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत काहीही झालं तरी हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे। सरकारनं 30 दिवसाची मुदत मागितली होती, जरांगे पाटलांनी 10 दिवस त्यांना वाढवून दिले। 40 दिवसाचा अवधी पूर्ण झाला, पण अजून पण काही निर्णय सरकारचं गांभीर्य दिसतंय का तुम्हाला? मला वाटतं सरकारनं 30 दिवस मागितले म्हणजे ते उपोषण मोडीत काढायचा हाच हेतू पहिल्या दिवसापासून होता। काहीतरी बोलून ते उपोषण मोडीत काढायचं म्हणून सरकारनं 30 दिवस मागितले, परंतु हा मराठा समाज पहिल्यापासून देणारा समाज आहे, भरभरून देणारा समाज आहे। सरकारनं 30 दिवस मागितले, आम्ही स्वतःहून 40 दिवस दिले, म्हणजे आम्ही म्हणजे समाजाने दिले, जरांगे पाटलाच्या माध्यमातून 40 दिवस दिले, परंतु 40व्या दिवसापर्यंत त्यांनी काहीही केलं नाही समित्या निर्मित करण्याच्या व्यतिरिक्त। म्हणजे सरळ मराठा समाजाची त्या ठिकाणी फसवणूक केलेली हे मराठा समाजाच्या आता लक्षात आलेले आणि हे शंड सरकार जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा तीव्रपणे हा पुढे जाणारच आहे। खरंच गांभीर्याने घेते का दिशाभूल करते, काय वाटतंय तुम्हाला? सरकार सध्या दिशाभूल करतंय असं तर मला वाटतंय, कारण त्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजाची शपथ घेतली, ती लवकरात लवकर एकनाथजी शिंदे साहेबांनी ती शपथ पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे। कारण काल समिती आपल्या धाराशिव जिल्ह्याला येऊन गेली, त्यांनी कागदपत्रे भरपूर असे कागदपत्रे त्यांनी तपासलेत, पण नंतर जी बघण्यात आलं की ती फक्त एक दिशाभूलच आहे। ती समिती जी नेमलेली आहे ती म्हणजे ही जी आमचे जे पुरावे आहेत मराठा आरक्षणचे कुणबी, ही पुरावे सत्य आहेत, खरे आहेत, पण जर त्यांना खोटे ठरवायचे असतील तर ती काय माहीत नाही, पण आम्ही आमचं कुणबी प्रमाणपत्र जे आहे ती सिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली। जर ती शपथ त्यांनी पूर्ण केली नाही तर त्यांना हे गांभीर्य तर असेलच की मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल 100%। तर तुम्हाला काय वाटतं की हे अजून प्रकरण किती दिवस? त्यांना मुदत तर दिलीच, मुदत दिली, ती मुदत पूर्ण झाली तरी पण अजून काही सरकारचं काहीच म्हणजे प्रत्युत्तर त्याला दिसत नाहीये। सध्याचं सरकार म्हणजे आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जरी शपथ घेतली असेल
तर फक्त मराठा समाजाच्या कोपराला गूळ लावण्याचं काम हे सरकार करत आहे. सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे. वेळ मारून नेऊन यांना मराठा आरक्षण द्यायचं नाही, परंतु मराठा समाज असा आहे, मराठा समाजानं आजपर्यंत दिलं आहे, मराठा समाजानं आजपर्यंत सगळ्या समाजाला जगवण्याचं काम केलेलं आहे. पण आता मात्र कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मागं सरकणार नाही. की आमरण उपोषण तुम्ही आजपासून तुम्ही सगळे युवकांनी मिळून सुरू केलं आहे, याचे म्हणजे कशी याची पुढची काय तुम्ही आता नियोजन काय केलेलं आहे, किंवा 31 तारखेनंतर मनोज जरांगे पाटील एक तिसरा टप्पा सुरू करणार आहेत, तर काय एकंदरीत तुमचं काय नियोजन आहे? आज आम्ही सकाळपासून आमरण उपोषणला जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बसलेलो आहेत. जोपर्यंत आरक्षण हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत, आणि जरी जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही मागं नाहीत, मागं हटणार नाहीत. एक तर आरक्षण नाही तर अंतयात्रा, हे दोनच गोष्टी आमच्यापाशी गव्हर्नमेंटला सांगायच्या आहेत. 1980 पासून हा लढा सुरू आहे आरक्षणाचा. त्याच्यानंतर मराठा मुख्यमंत्री खूप होऊन गेले. 2019ला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं. त्याच्या आधी कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. आता वाटतं एकनाथ शिंदेसाहेब आरक्षण देतील असं? नाही, आरक्षण जर त्यांना द्यायचं असतं तर त्यांनी इतका वेळ दिलाच म्हणजे लावलाच नसता. एकतर आरक्षण द्यायचं म्हणजे लगेच त्यांनी एकतर अधिवेशन बोलवलं पाहिजे, तात्काळ अधिवेशन बोलण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. आणि आरक्षण द्यायचं म्हणजे असं काही मोठा विषय नाही. पण 1980 पासून जी मागणी, ही मागणी कोणाकडे? एक लक्षात घ्या, आज आम्ही बसलो आहे, ग्रामपंचायत सदस्याच्या पदाचे लोकांनी आमच्या इथं राजीनामे दिलेत किंवा तळागाळातील समाज सगळा एकत्र आला आहे. पण हे आरक्षण द्यायचं आहे पुढाऱ्याच्या हातात. आणि काय झालेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यातल्या बहुतांश पुढारी 80% पुढारी जे आहेत हे OBCमध्ये आहेत, त्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहेत. फक्त त्या जो मतदारसंघ आहे तिथं फक्त कास्टला जागा सुटावी हे लगेच उभा राहायला तयार आहेत. त्याच्यामुळे ह्यांना काहीच फरक पडत नाही. हा लढा फक्त तळागाळातल्या मराठा समाजाचा आहे आणि ह्याच्यामुळे आरक्षणाला वेळ लागायला लागला आहे. पण मनोज जरांगे पाटलांना आमची एक विनंती की त्यांनी पाणी पिलं पाहिजे, सलाईन घेतलं पाहिजे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. असंख्य मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांच्या आदेशावर आंदोलन कोणत्याही प्रकारचं करायला तयार आहेत, पण मनोज जरांगे पाटील आधी हे वाचले पाहिजेत. त्यांनी सरकारला वेळ दिला, 30 दिवसाचा वेळ मागितला होता, 40 दिवसाचा वेळ दिला, पण एकंदरीत कोणतंच अधिवेशनाची काही तयारी कुठं दिसली नाही सरकारची. किंवा आता समिती जी आहे 24 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मागते, म्हणजे सरकार फक्त वेळ काढून घेत आहे का? सरकार वेळच काढून घेते. ज्यावेळी धाराशिवला समिती आली, समितीनं वेळ किती दिला, किती गावातील लोकांना भेटायला वेळ मिळाला, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स, जिल्हाधिकाऱ्यासोबतच्या बैठका आणि मग नंतर तुळजापूरला दर्शन जाण्याचं त्यांनी 1 ताससुद्धा समाजांना भेटण्यासाठी दिलेलं नाही. त्याच्यामुळे ही फक्त आम्ही समिती नेमली हे संभ्रम निर्माण करण्यासाठी. कोणतीही समिती ते काम करत नाही, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. हे सरकार फक्त वेळ काढूपणा करते ह्याच्यामध्ये. आणि संभ्रम निर्माण होतो ना की समिती धाराशिवला आली मग काहीतरी होईल, पण समितीने ॲक्च्युअल ग्राउंडवर कामच करायला तयार नाही ना. समितीनं काय काम केलं? येऊन काहीच केलं नाही. किती रेकॉर्ड घेऊन गेले. आज आम्ही काही जे आमच्याकडे दाखलेत, कागद आहेत, आम्ही ते घेऊन गेलो होतो. समितीनं वेळच दिला नाही. मग त्या समितीला काय अर्थ उरला मग जर त्यांनी वेळ दिला नाही तर? मग तेच सांगतोय की समिती 4 वाजता तुळजापूरच्या दर्शनाला कसं काय निघून जाऊ शकते? थांबलेल्या लोकांना त्यांनी भेटले का? वेळ दिला का? तशीच सर मला सांगा, जर इलेक्शन लागले की ह्यांच्या पहिल्या पानावर पूर्ण प्रिंट जाहिराती देतात, मग समिती येणार आहे तशी ह्यांनी कुठल्या पेपरला मोठमोठ्या बातम्या दिल्या का? कुठं काही सांगितलं का? जनसामान्यामध्ये पर्यंत समिती येणार, हा मेसेज जाणार कसा? चळवळीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत आला पण सर्वसामान्य माणसाला मेसेज पोहोचलाच नाही ना तो की तिथं समिती यायला लागली म्हणून. नाही तर गावगाड्यातल्या लोकांनी ते आपापले कागद घेऊन गेले असते ज्यांच्याकडे आहेत ते. आता किती सदस्यांनी राजीनामा दिलाय ग्रामपंचायतच्या? इटकूर ग्रामपंचायती 15 जणांची बॉडी आहे, त्यातल्या 13 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत, त्यातले 50% राजीनामे आलेले आहेत. तसंच तंटामुक्तीनं राजीनामे दिलेले आहेत बहुतांश. म्हणजे आणि गावामध्ये जेवढे राजकीय पुढारी आहेत त्या प्रत्येक पुढाऱ्यांना आपल्या राजकीय पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता असं ऐकण्यात आलंय की विद्यार्थ्यांनी सुद्धा बहिष्कार टाकलाय. काय हे विद्यार्थ्यांना बहिष्कार टाकणं म्हणजे त्यांचं शैक्षणिक नुकसान नाही आहे का? नाही, असंही आमचं सरकारला काही घेणं देणं उरलेलं नाही आहे. असंही आमचं सरकार नुकसानच करत आहे. शिकून पुढं होऊन ग्रॅज्युएशन झाल्यानंतरची पुढची अवस्था आरक्षणामुळे आमची बिकटच आहे. त्यामुळे तिथपर्यंत तरी आम्ही का शिकावं? तुम्हाला द्यायचंच नाही तर आम्ही शैक्षणिक कायमची माघार घेतो. की इटकूरमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला, विविध प्रकारच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे, म्हणजे खूप मोठं म्हणजे पाऊल आहे. विद्यार्थ्यांचं याच्यात शैक्षणिक किती नुकसान होणार आहे हे गांभीर्य याचं सरकारने लवकरात लवकर घ्यावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा. अकिब पटेल, महाराष्ट्र प्राईम न्यूज, कळंब.
आहे